अड्याळ परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, 4 किलोमीटरची विस्तार कापून लंपास, 1.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा हैदोस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली. अड्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेरला ते सौंदळ पुनर्वसन दरम्यानची तब्बल 4 किलोमीटर अंतराची 11 kV विद्युत लाईनची ॲल्युमिनियम तार कटरच्या साह्यानं कापून चोरट्यांनी ती लंपास केली. साकोली येथील विद्युत ठेकेदार हेमंत पांडुरंग राऊत यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ही चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. नेरला ते सालेवाडा आणि अड्याळ सब स्टेशन ते सौंदळ पुनर्वसन नहरावरील पोलवरील 3 फेस लाईनची तार कापण्यात आली. चोरट्यांनी सुमारे 1900 किलो वजनाची ॲल्युमिनियम तार चोरून नेली असून या ताराची बाजारभावानुसार किंमत 1,50,000 रुपये इतकी आहे. या मोठ्या चोरीमुळे परिसरातील वीज काम ठप्प झालं असून कंत्राटदाराचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अड्याळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.